नमस्कार, सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता हिवाळा सुरू होत आहे। तर हिवाळ्यामध्ये स्किन ड्राय होणे आणि ओठ फाटणे ह्या अगदी सामान्य समस्या आहेत, पण यामुळे आपल्याला खूप त्रास होतो। तर या समस्यांचे समाधान करण्याकरता आपण घरगुती उपाय बघूया। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आठवणीने। सोबतच साइडला बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। चला तर मग आपण घरगुती उपाययोजना काय आहेत त्या बघूया। टिप नंबर 1, ओठ फाटले असल्यास काय करायचं। कारण थंड वावरणारं हवेमुळे ओठांवरील नमी झटपट कमी होते। ओठांना मेनग्रंथी कमी असतात, म्हणून ते सहज सुकतात। ओठ चाटणे किंवा ओठांच्या साली काढणे यामुळे समस्या वाढू शकतात। यावर उपाय बघूया। लिप बाम ऑइंटमेंट वापरा, जसे पेट्रोलियम जेली, ग्लिसरीन किंवा मिनरल ऑइल असलेले बाम। सुगंध मेथॉल किंवा कॅम्फर असलेले बाम टाळा। ते सुरुवातीला ठीक वाटू शकतात, पण नंतर ड्रायनेस वाढवू शकतात। दिवसभरामध्ये ओठांना वारंवार बाम लावा आणि झोपण्यापूर्वी एक थिक लेयर लावा। बाहेर जाताना शॉल, स्कार्फने ओठ झाका। थंड वारा ओठांवरील नमी वाढवू शकतो। घरी ह्युमिडिफायर ओर फॅक्टर वापरा, त्यामुळे हवेमधील कोरडेपणा कमी होईल। तरीही ओठ फाटणे, खूप वेदना करणे किंवा मग रक्त जाणे असेल तर त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घ्या। टिप नंबर 2, त्वचा ड्राय कोरडी झाली असेल तर काय करायचं। कारण हिवाळ्यातील थंड व हवा कमी आर्द्रता असली की त्वचेतील नैसर्गिक तेल व नमी कमी होतात। गरम पाण्याने लांब स्नान किंवा मग साबण क्लिन्झरचा जास्त वापर हे त्वचेतील संरक्षण घटक कमी करतात। यावर उपाय बघूया। स्वच्छ करा, हलक्या किंवा सौम्य क्लेन्झर वापरा। घाणलेल्या भागा वगळता संपूर्ण अंगावर दररोज साबण लावा।
लावणे आवश्यक नाही. स्नानांचा काळ कमी करा. पाणी गरम नसून हलकं गरम ठेवा आणि स्नानानंतर त्वचा थोडी ओलसर असताना लगेच मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर नियमित वापरा. सेरामाइड्स, हायल्युरॉनिक ॲसिड, ग्लिसरीन यासारखे घटक असलेली क्रीम उत्तम. ह्युमिडिफायर वापरा किंवा खोलीमध्ये थोडं ओलसर वातावरण ठेवा. सौंदर्य प्रसाधनामध्ये सुगंध किंवा अल्कोहोल असलेल्या उत्पादनांचा उपयोग कमी करा. ते ड्रायनेस वाढवू शकतात. बाहेर जाताना त्वचा झाका. लांब बाउंड कपडे म्हणजेच लांब बाह्यांचे कपडे, स्कार्फ म्हणजे थंड वारा त्वचेला जास्त नुकसान करत नाही. छोट्या टिप्स. तरीही पाणी प्यायचं राहिलं पाहिजे. हायड्रेशन म्हणजे फक्त बाहेरून नाही, आतून सुद्धा महत्त्वाचं आहे. ओठ आणि त्वचेसाठी सकाळ रात्री 2 वेळा क्रीम बाम लावणं चांगलं. बहुतेक वेळा हे घरगुती उपाय पुरेसे असतात, पण जरा सतत सुधारणा होत नसेल, खाज सुटत नसेल किंवा फाटणे फोडणे सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या. वरील माहिती आणि टिप्स तुम्हाला आवडल्या असल्यास, जरा सुद्धा उपयोगाच्या वाटल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स सुद्धा करा. वरील माहिती तुम्हाला कोणत्या प्रकारची हवी आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. त्या प्रकारे मी तुमच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल. तर मला कमेंटमध्ये सूचना करायला अजिबात विसरू नका की तुम्हाला समोरील माहिती, पुढील माहिती कोणत्या प्रकारची हवी आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, काळजी घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल आयकॉन असते ना, ते सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. Thanks for watching my video. Please like, share, comment and subscribe my channel for watching more videos. Super Food Hacks by Manisha. See you again tomorrow. Till then, bye bye. Take care and have a nice day. And please press the subscribe button and bell icon